कंप्लेनंटची इन्फॉर्मंटची त्याला वाचून दाखवून त्याला कॉपी दिली असते. आता या फर्स्ट इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर नंतर तपास सुरू होतो. तर पोलीस ऑफिसर जो असतो इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन किंवा त्याच्या हाताखालचा जो ऑफिसर असतो तो तपास सुरू करतो. ते आय विटनेसेस असेल तर त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे, गुन्ह्याच्या ठिकाणी आधी जायचं, घटनास्थळाचा पंचनामा करायचा, इन्क्रिमिनेटिंग काही असेल तर ते जप्त करायचं, ब्लड स्टेन काही कपडा असेल, हत्यार पडलेला असेल घटनास्थळी किंवा काचांचे तुकडे वगैरे असं जप्त करायचं. व्यवस्थित तो जो स्पॉट आहे तो व्यवस्थित बघायचा आणि पंचनाम्यात प्रत्येक गोष्ट नमूद करावी लागते. तुम्हाला सगळ्यांना माहिती स्पॉट पंचनामा करावा लागतो. डेथ झाली असेल तर इन्क्वेस्ट पंचनामा करावा लागतो. पोस्टमार्टम नोट्स गोळा कराव्या लागतात. आय विटनेसेस ज्यांनी घटना पाहिली त्यांचे स्टेटमेंट, मोटिव्ह असेल त्याच्यावर असे वेगवेगळ्या विषयांवर साक्षीदारांचे जबाब 161 CRPC प्रमाणे घ्यायचे. आरोपीला अटक करायची. आरोपी अटक झाल्यावर त्याच्याकडनं समजा काही रिकव्हरी डिस्कव्हरी असेल तर तो तपास करायचा. ते आरोपी कधी कधी पोलीस कस्टडीत असताना सांगतो की अमुक अमुक ठिकाणी मी हत्यार ठेवले काढून देतो, रक्ताचे कपडे ठेवलेले काढून देतो, तसा पंच बोलून पंचनामा करायचा वगैरे असा सगळा तपास करावा लागतो. जर डेथ नसेल, इंजुरी सर्टिफिकेट असेल तर ते गोळा करायचं. या सगळ्या गोष्टी CA रिपोर्ट CA पाठवायचा, केमिकल अनालिसिसला. रिपोर्ट आल्यावर चार्जशीट फाईल करायची. अशी ही चार्जशीट फाईल करणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. आणि तुमच्याकडे जर कुठला क्लायंट आला की मला तुमच्याकडे वकील साहेब केस द्यायची आहे, तर तुम्ही पहिल्यांदा त्याला काय म्हणाल? तुम्ही पहिल्यांदा म्हणावं चार्जशीट दे. चार्जशीट दाखल झाली का चार्जशीटची कॉपी दे. कारण चार्जशीट जी आहे त्याच्यामध्ये सगळा हा तपास जो आहे तो समाविष्ट केलेला असतो. एंटायर इन्व्हेस्टिगेशन इज देअर इन द चार्जशीट.